नमस्कार. साई दिशा फाउंडेशनच्या वतीने नटसम्राट बालगंधर्व पुरस्कार देऊन ज्या सर्व सन्मानित कलाकारांचा गौरव होतो आहे त्या सर्व कलाकारांना माझ्या खूप खूप शुभेच्छा. मला अतिशय आनंद आणि अभिमान आहे की नटसम्राट बालगंधर्व यांच्या स्मृतीप्रित्यर्थ महाराष्ट्रातील विशेषतः संगीत, नृत्य, नाटक या सांस्कृतिक कलांमध्ये ज्यांनी अतिशय मोलाची कामगिरी बजावलेली आहे अशा कलाकारांना हा पुरस्कार दिला जात आहे. अभिनय, गायन, संगीत आणि समाजसेवा हे तिन्ही क्षेत्र आपल्या समाजाच्या उन्नती आणि विकासामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण आहे. इतिहास, संस्कृती आणि विरासत ही आपल्या सगळ्यांना मिळालेली एक मोठी देण आहे आणि विशेषतः महाराष्ट्र हे साहित्य, संगीत, नृत्य, नाटक या सगळ्याच्या बाबतीत देशात एक वेगळा ठसा महाराष्ट्राने निर्माण केलेला आहे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनामध्ये नटसम्राट बालगंधर्व यांचं खूप मोठं योगदान आहे. गानकोकिळा लता मंगेशकर यांनी देखील संगीत नाटकातून भूमिका करून काम केलं होतं. त्यांचे वडील पंडित दीनानाथ मंगेशकर यांची पण त्यावेळी संगीत नाटक मंडळी होती आणि विशेषतः बालगंधर्वाने त्यांच्या काळामध्ये आपल्या आवाजाने आणि आपल्या गायकीने संपूर्ण महाराष्ट्राला आणि देशाला मंत्रमुग्ध केलं होतं आणि म्हणून अशा थोर कलाकाराच्या स्मृतीप्रित्यर्थ होणारा पुरस्कार ज्या सर्व कलाकारांना आज मिळतो आहे त्यांना मी विशेष रूपाने त्यांचं अभिनंदन करतो. अभिनय, गायन, संगीत आणि समाजसेवा या तिन्ही क्षेत्रामधील अतिशय मोलाचं काम करणाऱ्या या कलाकारांना मला आज पुरस्कार मिळतो आहे. त्यांना खूप खूप शुभेच्छा. त्यांना निरोगी जीवन प्राप्त हो आणि त्यांच्या हातून समाजाची, कलेची अशी सेवा घडत राहो अशा शुभेच्छा देतो. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना शुभेच्छा. आणि साई दिशा प्रतिष्ठानचे दत्तात्रय माने आणि त्यांचे सर्व सहकारी आवर्जून या निमित्ताने या सगळ्या कलाकारांची आठवण ठेवून त्यांचा यथोचित सत्कार करत आहेत, गौरव करत आहे. याबद्दल मी या संस्थेला, साई दिशा प्रतिष्ठानलाही मनापासून धन्यवाद देतो. मी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार होतो पण पार्लमेंटचं अधिवेशन चालू असल्यामुळे मधल्या काळामध्ये काही महत्त्वाच्या घडामोडीतून मला येता आलं नाही. याबद्दल आपल्या सगळ्यांची क्षमा मागतो आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. नमस्कार.